नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की माझा एक मित्र आहे 10वीचा क्लासमेट. त्याने खूप दिवसानंतर मला फोन केला. कसा आहेस, काय नाहीस, काय करत आहेस ह्याच्यात झालं. तो लेक्चर ह्या पदावरती गेला. खूप प्रयत्न केले. MST CAT अशी काहीतरी नावाची एक्झाम आहे. त्याने ती 3 वेळा फेल झाली. 4थ्या वेळेस त्याने ती परीक्षा उत्तीर्ण झाला आणि प्राध्यापक या पदासाठी तो पात्र ठरला. आता संस्थेमध्ये 40-50 लाख रुपये तो देऊन तो त्या पदावर रुजू होणार आहे. म्हणला पण असंच विषय निघत म्हणला बघ ना यार, आपल्याला तो डिप्रेशनमध्ये सुद्धा गेला होता थोडे दिवस. म्हणला बघ ना यार, आपल्याला किती परिश्रम, किती त्रास, किती मेहनत, किती चिकाटी घ्यावी लागते, तेव्हा आपल्याला हे सर्व गोष्टी मिळतं. आपली लाईफ सेटल होते, आपलं लग्न होतं, आपला संसार होतो. पण मुलींचं जर बघितलं, खास करून एखादी सुंदर मुलगी असेल, चांगल्या घरातली मुलगी असेल, श्रीमंत, तर तिला काय म्हणला, लग्न होईपर्यंत आईवडिलांकडून आनंद आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्यांकडून सुख मिळतं. काय शिकलं काय, न शिकलं काय, काय परिश्रम घेतले काय, कष्ट घेतले काय, संसाराची धूळ खाल्ली काय, न खाल्ली काय, सर्व आयतं मिळतं. पण आपल्या नशिबात म्हणजे स्ट्रगल आहे. मी म्हणलं वेड्या. आणि असंच आमच्या क्लासमेटच्या 2-3 मुलींचं झालेलं आहे. मी म्हणलं स्थूल दृष्टिकोनातून जर बघितलास, जर ती जी एखादी मुलगी आहे जी चांगल्या घरात गेली, तिला मोठ्या एखाद्या पदावरला व्यक्ती मिळाला किंवा संपत्तीनं समृद्ध घरात ती गेली, तिला भौतिक वस्तू, भौतिक सुविधा सर्व मिळाल्या. घर मिळाली, गाडी मिळाली, बंगला मिळाला, दागिने मिळाले, नोकर चाकर मिळाले, AC असेल, फ्रीज असेल, कूलर असेल, या सर्व भौतिक वस्तू तिला मिळाल्या. स्थूल दृष्टिकोनातून, सांसारिक दृष्टिकोनातून, सर्वसामान्य समाजाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तिचं कल्याण झालं, तिच्या जीवनाचा पांग फिटला, जीवनाचं सार्थक झालं, ती सुखी झाली. परंतु संतत्वाच्या दृष्टिकोनातून, कबीरांच्या दृष्टिकोनातून, बुद्धांच्या दृष्टिकोनातून, थोडंसं सूक्ष्म दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर त्याच्या एवढं मोठं पाप, त्याच्या एवढं मोठं दुर्दैव, त्याच्या एवढी मोठी शोकांतिका दुसरी नाही मित्रांनो. तो म्हणला असं कसं म्हणत आहेस, असं का म्हणत आहेस, याच्यामागे तुझं काय लॉजिक आहे. लॉजिक नाही म्हणलं, सत्य आहे म्हणलं, जे की आपल्याला दिसत नाही म्हणलं. ते संतांच्या अभंगापाशी, कबीरांच्या दोह्यांपाशी गेल्यानंतरच ते आपल्याला सत्य समजतं. संत म्हणतात, तुकाराम विठ्ठलाला एक गोष्ट मागतात अभंगाद्वारे, मागतो विठ्ठला तुझसी एकची दान, मागतो विठ्ठला तुझसी एकची दान, होईल जीवन मुक्त ऐसे द्यावे ज्ञान, होईल जीवन मुक्त ऐसे द्यावे ज्ञान. पुन्हा कबीर एका दोह्यामध्ये म्हणतात, सुरा सोई सराई जो लाडे मुक्ती के हेत, पुरजा पुरजा कट पडे फिर भी ना छाडे खेत. म्हणजे संतांच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं धन, सर्वात मोठी संपत्ती ही स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे, मुक्ती आहे. आणि या केसमध्ये जर आपण बघितलं, स्त्रियाला सर्व काही मिळालं, परंतु एक गोष्ट विकून. ती गोष्ट कोणती? स्वातंत्र्य विकून, आझादी विकून, मुक्ती विकून, स्वतःची मालकी विकून, स्वतःची स्वातंत्र्य विकून, स्वतःचं स्वामित्व विकून. तर हा सौदा तोट्याचा ठरला. तर हा सौदा नफ्याचा नाही, तोट्याचाच ठरलेला आहे. स्वातंत्र्य विकून त्यांना दागिने मिळाले, महागड्या साड्या मिळाल्या, गाडी मिळाली फिरायला, सुखसुविधा मिळाल्या, सामाजिक इज्जत मिळाली, परंतु अंतकरणातून त्या भिकारी झाल्या, परंतु अंतकरणातून त्या रिकाम्या झाल्या. आता प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कर्मासाठी, प्रत्येक विचारासाठी त्यांना कोणाची तरी परमिशन घ्यावी लागणार. त्या गुलाम झाल्या. त्यांना ह्या सुविधा मिळाल्या एका परम गोष्टीच्या बदल्यात, स्वातंत्र्याच्या बदल्यात, मुक्तीच्या बदल्यात, आझादीच्या बदल्यात, स्वतःची मालकी देऊन, स्वातंत्र्य देऊन. याच्या एवढं मोठं पाप नाही, याच्या एवढं मोठं दुर्दैव नाही, याच्या एवढी मोठी शोकांतिका नाही की आपलं स्वातंत्र्य विकून, आपली मालकी विकून, आपलं जीवन विकून, कुणाचा दास होऊन जर सारं जग जरी मिळालं तरी ते निरर्थक आहे. असा संतांचा विचार आहे, असा संतांचा दृष्टिकोन आहे. हे माझं वैयक्तिक मत मी मांडत नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ फार मोठा होत आहे, आपण येथेच थांबूया.